आज मांढरदेवीच्या फार्म हाऊसला आलो होतो. मला खूप दिवस झाले सगळेजण म्हणत होते की अमलेश भाऊ ते तुमचा फार्म हाऊस कुठे आहे. तर विहिरीच्या तिथनं सरळ खाली आल्यानंतर कुणाला विचारायची गरज नाही. विहिरीच्या तिथनं खाली आल्यानंतर मराठी हायस्कूल आहे. हायस्कूलच्या पाठीमागं 3 नंबरचा बंगला आहे माझा. कोणी पण सांगत काय आंब्याची वगैरे अशी झाडं लावली. हरभरा लावला होता मध्ये. हरभऱ्याला पाणी द्यायचं काम चालू आहे सध्या. बोरला पाणी असल्यामुळं सगळं नीट करता येतं. बोरला पाणी देतात त्याच्यामुळं काय हे नाही, टेन्शन नसतं. ही आंब्याची झाडं आहेत सगळी. तिथं पण हरभरा लावलेला आहे, चिक्कूचं झाड लावलेलं आहे. कधी जर तुम्ही आले तर नक्की या. वाटलं तर इंस्टाग्रामला मला मेसेज करा तुम्ही, पण तुम्ही नक्की एकदा येऊन जा. ज्यावेळेस पहिल्यांदा माझं बोरला पाणी लागलं होतं प्लॉटमध्ये, तेव्हा आई काळूबाईची एवढी कृपा झाली होती. मी पूजा केली होती तर पाणीच झालं. थोडंसं पडेल बोरला पाणी आहे. आई काळूबाईची कृपा अशीच राहू देत सगळ्यांवरती. झाडं लावली होती पहिल्यांदा गवती चहा, कारण का जर कोणी आली पाहुणे रावळे माणसं येतात ना, त्याच्यामुळं मग गवती चहा पण लावला होता. चहामध्ये पटकन काय टाकायचं तर आपली चहा पावडर, थोडी साखर आणि गवती चहा थोडी करून, जेणेकरून ना वयस्कर माणसं माझ्याकडे खूप येतात की भाऊंकडे चला आपण त्यांची दिवी बघण्यासाठी, म्हणून हे केलेलं आहे. पावसाला पण पावटा आलेला आहे. मग पावसाळ्यातच लावला होता त्यामुळं वाळला आहे तुले. आता चल पुढं. आणि आई काळूबाईला सगळ्यात प्रिय म्हणजे चाफ्याचं झाड. चाफ्याचं झाड पण लावलेलं आहे. गुलाबाची थोडी झाडं लावलेली आहेत. थोडी झाडं लावलेली आहेत. थोडं पायपिंग लाईनचं काम थोडंसं चालू आहे, त्याच्यामुळं दुसरं ह्या जागेत नाही, पण थोडंसं पुढं हे घेतलेलं आहे. थोडंसं इकडं आता हे बांधकाम केलेलं आहे की जेणेकरून पौष महिन्यामध्ये खूप थंडी असते आणि माझा शिष्यवर्ग खूप मोठा आहे माझा. त्याच्यामुळं हे इथं सगळ्यांना आंघोळीसाठी सोय वगैरे केलेली आहे. बाथरूमची पण सोय केली, जेणेकरून कोणाची आंघोळीची गैरसोय होऊ नये म्हणून इथे केलेली आहे. आत्ताच हे घराचं काम केलेलं आहे, लय दिवस पण नाही झाले. वाड टाईप इथं बांधलेलं आहे आणि इतकं असं निसर्ग सुंदर, असं इतकं सुंदर आहे, इतकं छान आहे ना, जेणेकरून माणसांना पाणी पिण्यासाठी व्यवस्थित राहावं, सगळं हे करावं म्हणून केलेले. तिथं कोबा करायचं राहिलेलं आहे थोडासा जागेमध्ये. थोडा कोबा झाला की 4 माणसं आली तर त्यांच्या मुखामध्ये अन्न गेलं पाहिजे, म्हणून इथं थोडा कोबा करून घ्यायचा आहे. आणि तसंच इथं वरनं प्लॉटला असं थोडा रस्ता आलेला आहे, गेट वगैरे करून घेतलेले आहे. पलीकडे जर गेलं तर इतकी सुंदर अशी दरी होती. मी जेव्हा लहानपणी दिवी घेऊन यायचो, खूप लहान होतो, मला काय कळत पण नव्हतं तेव्हा. कापडी बॉडी, स्टँड, तशी बॉडी होती माझी. पण आता माणसं सुधारले, जग सुधारले, म्हणून बॉडी पण थोडी चांगली केली. आणि सगळेजण मला म्हणतात की भाऊ तुमची दिवी खूप सुंदर आहे. आणि जेणेकरून माणसाचा काळ बदलत असतो म्हणून ही जागा घेतली, सगळं केलं आहे, व्यवस्थित केलं आहे. काय इतका सुंदर असा निसर्ग सुंदर दिसतो इथून बघितलं तर. पलीकडे खाली अशी खोलदरी आहे, पलीकडे अशी खाली खोलदरी अशी. तर कोब्याचं काम सुरू झालं की थोडं टाकेबिकी भरून ठेवली की पाणी बिणी भरपूर येतं, मग काही टेन्शन नाही. कोबा करायला माणूस मोकळं होतं. इकडनं दाखव बरं. इतकं सुंदर असं आहे ना, तर घर बांधलेलं आहे, असं वाड्या टाईप केलेलं आहे, पूर्ण सुंदर असं वाड्या टाईप केलेलं आहे, खूप छान केले. ही टोपी केलेली इथं अशी व्यवस्थित. हा जुना बंगला आहे
आणि आता हे नवीन पलीकडे उठायला बसायला केलेले. हां असे संपूर्ण घराचं काम केलं. आता पौष पौर्णिमेची तयारी चालली. प्लॉट घेतला त्यावेळेस कोणीच नव्हतं. प्लॉट घेतला त्यावेळेस कोणीच नव्हतं. त्यावेळेस आम्ही प्लॉट घेतला होता पहिल्यांदा. जुना घेतलेला आहे प्लॉट. त्याच्यामुळे आता मी बांधकाम केलं. आता जत्रेची तयारी करायची पुष्य पौर्णिमेची. त्याच्यामुळं ही सगळी तयारी करायची. इथली सगळी साफसफाई करायची. आणि एकट्याचं काम नाही आहे. त्याला मनुष्यबळ खूप लागतं करण्यासाठी. लोकांना बोलायला होतं की हे करतात ते करतात दुनिया करतात, पण त्याला काम किती, त्याला काम करण्यासाठी प्रबळ किती लागतं. हां आताच मांडर देवीचा अभिषेक करून आलो. देवीला नारळ पडला, वटी बदली, शालू नेसवला. आणि हा पहिला सुविचार आहे. व्हिडिओ बघताना तुम्ही तुमच्या घरी पण नक्की यशी पाठी दारावर नक्की लिहा. आणि खरंच काळूबाईचा एवढा मोठा आशीर्वाद आहे माझ्यावरती. फक्त कधीच कुणाच्या प्रगती झाली नसतं. कारण का जो तो आपल्या कष्टाने करत असतो. आणि ज्या मस्तकावरती काळूबाईचे हात असतात, खरे मस्तकावरती हात असतात, त्याला कधीच कमी पडत नसतं. ते असं हॉल आहे सगळं. इथं जर पाहुणे आले तर हॉलमध्ये सगळेजण बसतात. आणि मेन म्हणजे प्रथम माझ्या मांडर देवीचं दर्शन आणि आम्ही काळूबाईचा फोटो दिसतो. ते पादुका दिसतात तिथे पादुका देवीच्या. त्यानंतर परत इथं किचन रूम आहे. इथं जेणेकरून सगळा स्वयंपाक वगैरे भांडी सगळे फ्रीज आहे. सगळं आल्यानंतर दरवर्षी आम्ही मांडर देवीला पायी येतो. 5व्या माळ्याला येतो दरवर्षी काळूबाईवर. 5व्या माळ्याला आल्यानंतर मग पहिल्यांदा इकडे तिकडेच उतरायचो. रानामध्ये आंघोळ करायची आपली विहिरीला. आणि मग त्याच्यानंतर मग आवरून बिवरून मग वरती जायला लागायचं. मग मी विचार केला की प्लॉट घ्यावा, आपण इथं राहावं. आणि आपल्याला काही सारखं आम्हाला येणं होत नाही. मी त्या कारण मी जास्त पुण्यामध्ये असतो, कसबा पेठमध्ये. म्हणून इथं मी सगळं थोडं करून ठेवलं की पुष्य पौर्णिमेला आल्यानंतर थंडी खूप असते. थंडी खूप असते म्हणून इथं मी सगळं करून ठेवलेलं आहे. इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवतो सगळं. जेणेकरून माझ्या संग शिष्य येतात, त्यांची गैरसोय म्हणून सगळे इथं सामान आहे. थंडीचं प्रमाण जास्त असतं मांडर देवीला. इथं गाद्या वगैरे ब्लँकेट वगैरे सगळं करून ठेवलेलं आहे व्यवस्थित, की जेणेकरून कोणाचे हाल व्हावे नाही. आणि मेन म्हणजे गरिबाचे हाल व्हावे नाही. माझ्याकडे गरीब लोक जास्त येतात. आणि माझ्या घरी आल्यानंतर माझे शिष्य म्हणतात की माहेरात कमी, पण असं इतकं आलं तर तुमच्या घरी आलं की असं दुसरं माहेरच वाटतं. हा एक बेडरूम आहे, इथं असतो मी. आणि हे मागाशी मी तुम्हाला पलीकडे दाखवलं की इथून पलीकडेच दिसतं. हा प्लॉट आहे पलीकडेच. निसर्ग सुंदर आहे, इतकं सुंदर आहे. जेणेकरून ना इकडनं जरी पलीकडनं आले त्या कंपाऊंडनी तरी माणसं व्यवस्थित तिकडे जेवायला बसतील, हे करतील. पाणी आंघोळ बिंगोळ सगळं तिकडे व्यवस्थित, माणसांचं खाणं पिणं व्यवस्थित होईल म्हणून ती व्यवस्थित केलेली. करायचं तर कुणासाठी नीट करायचं, नाही तर करायचं नाही. जय काळेश्वरी. येस आहे मी.